पहा, अवघ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे एक बेताल तुलनात्मक असं वक्तव्य काँग्रेसचे बिनडोक प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे आणि त्या तुलनात्मक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहोत। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळं आज या ठिकाणी आपण ह्या चांगल्या स्थितीमध्ये आहोत। हिंदवी स्वराज्याची स्थापना जर त्या आपल्या राजांमार्फत झाली नसती तर कदाचित ह्या ठिकाणी वेगळी नावं आणि वेगळं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं असतं। सुदैवानं आप ज्या स्थितीमध्ये आहोत ती कृपा ज्या राजांची आहे त्या राजांची तुलना हे जे आक्रांत आहेत, जे क्रूर कर्म आहेत, टिपू सुलतान हे ज्यांनी मोठ्या लाखो हिंदू लोकांची आपली कत्तल केली, ज्या मोगलाईच्या विरोधात लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्या मोगलाईला त्या ठिकाणी पूरक अशा पद्धतीचं काम करून लाखो हिंदूंची कत्तल करून त्या ठिकाणी आपली मंदिरं उद्ध्वस्त करून ह्या आक्रांतांनी ह्या क्रूर कर्मांनी त्या ठिकाणी नासधूस करून घेतली। अशा आक्रांतांचा अशा ह्या क्रूर कर्माची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणं म्हणजे किती बेताल वक्तव्य आहे। आम्ही ह्या निषेधाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे की तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राची या ठिकाणी जाहीर माफी मागा आणि तुमची तेवढीच हिंमत असेल तर ह्या नव्या मुंबईमध्ये या, तुम्हाला या वेशीवरच त्या ठिकाणी आम्ही अडवून काळं फासण्याचा पराक्रम आम्ही करू। या ठिकाणी असं बेताल वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आम्ही खपून घेणार नाही आणि पोलीस स्टेशनला देखील या ठिकाणी आम्ही सिनियरला आताच आमची नगरसेवक निशांत भगतने मागणी केली की तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, नाहीतर आम्ही पत्र देतो गुन्हा दाखल करण्याबाबतचं। अशा पद्धतीची मागणी आम्ही ह्या माध्यमातून करत आहोत। आमच्यामध्ये दम आहे, आम्ही अजून गेलो नाही, आम्ही इथंच आहोत, पण गेलो नाही आम्ही अजून इथंच आहोत, आमचं आंदोलन संपलं नाही। हां, हे बघ, घे चल, घे मार मार। आम्ही त्याच्या तोंडावर मारू शकतो, कडकडं भेटलं तर त्याच्या तोंडावर आम्ही जोडा मारू शकतो। त्या पोस्टवर मार जोरात त्याच्या आईला, चल हात मार।